हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. तर आज आहे प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी आणि तीही 2026 सालातली इतिहासात नावनोंदणी केल्यासारखीच झालेली आहे. सोबतच जिलेबीचा आस्वादसुद्धा घेतला आणि आज आपण नवीन काहीतरी शिकणार आहोत. तर मी एक पोस्ट बनवणार आहे 26 जानेवारी रिपब्लिक डेची, ती बघूया. तर आपण एक ब्लँक पेज घेतलेला आहे आणि मला ट्राय कलर किंवा आपला भारताचा देशाचा जो काय कलर आहे आपल्या तिरंग्याचा त्याशी रिलेटेड असा एलिमेंट्स हवा होता. त्यासाठी मी सर्च बारमध्ये रिपब्लिक डे असं सर्च केल्यानंतर डिझाईन्समध्ये गेल्यानंतर मला काही डिझाईन्स अवेलेबल झाल्या. त्यातल्या फ्री डिझाईन्स मी यूज करणार आहे. त्यातल्या जे काय आवडेल त्यातली ती मी घेणार आहे. तर ह्यामध्ये सर्च करत असताना मला काही डिझाईन्स प्रोवाल्या पण दिसल्या. त्या सबस्क्रिप्शन घेतल्याशिवाय आपल्याला मिळत नाहीत. तर ते सबस्क्रिप्शन माझं संपले असल्यामुळे मी फ्री एलिमेंट्सचा इथं वापर केलेला आहे. तर ही डिझाईन घेतल्या आणि त्यावर क्लिक केल्यानंतर वरती एक ऑप्शन मिळतो डिलीट. तिथून मी ती डिलीट केली कारण मला तिथे माझ्या व्यवसायाशी रिलेटेड अशा टॅगलाईन्स लिहायच्या होत्या आणि हेडलाईन्स लिहायच्या होत्या. त्या मी गुगल जेमिनाय ह्या AI टूलचा यूज केलेला आहे ह्यासाठी मी. आणि मी नेहमीच गुगल जेमिनीचा यूज करत असते. कोणताही कॉन्टेंट असू दे किंवा थंबनेलला टायटल द्यायचं असू दे तर AIचा वापर मी माझ्या यूट्यूब चॅनलसाठी सुद्धा करते. टॅग्स वगैरे हॅशटॅग्स लावण्यासाठी. तर मला प्रॉम्प्ट पण कसा द्यायचा काय द्यायचं हे सुद्धा मी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि मॅडमांनी खूप छान शिकवलेलं आहे. बघा गुगल जेमिनायने मला भरपूर अशी माहिती इथं उपलब्ध करून दिलेली आहे आणि एवढी छान अशी माहिती दिली की मनाला भावेल अशा टॅगलाईन्स आणि हेडलाईन्स होत्या आणि नक्कीच ते व्यवसाय वाढीसाठी वगैरे ह्या टॅगलाईन्सचा मला उपयोग होणार आहे. मी घरात बसूनच अशा डिझाईन्ससुद्धा घरातूनच विकत असते. म्हणजे मोबाईलवरून अशा डिझाईन्स बनवते आणि ते विकते सुद्धा मी. आणि जास्त करून आपले ब्युटी पार्लर्स किंवा ब्युटी सलून्स इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीसाठी मी काम करते आणि माझ्या व्यवसायासाठी तर नक्कीच या ग्राफिक्सचा फायदा होत असतो. तर मी बघा टेक्स्ट टूल ॲड केलेला आहे आणि तिथून गुगल जेमिनायवरती हेडलाईन्स होत्या त्या मी कॉपी पेस्ट करून ह्या डिझाईन्सवरती आणलेल्या आहेत. आता मी त्याला कलर कोणता द्यायचा इफेक्ट वगैरे कारण डिझायनिंग त्या आपल्या टेक्स्टला करणं महत्त्वाचं आहे तरच आपली डिझाईन ॲट्रॅक्टिव्ह होते. तर ही गुगल जेमिनायने ही एक पोस्ट तयारच मला बनवून दिली पण तिथे माझा फोटो हवा होता मला म्हणून मी त्याला परत प्रॉम्प्ट देऊन फक्त बॅकग्राऊंड घेतला आणि सेम टू सेम बघा मी त्याच पद्धतीची डिझाईन बनवते. शेवटी तुम्हाला आउटपुट त्याचं बघायलाच मिळेल ह्यातून. म्हटलं आज डेली व्लॉग टाकण्यापेक्षा म्हटलं काहीतरी तुम्हाला म्हणजे माझ्याकडून काहीतरी ज्ञान मिळेल हेच अपेक्षित होतं. 26 जानेवारीचा दिवस आहे, प्रजासत्ताक दिन आहे, त्याचा फायदा करून घ्या म्हटलं. बऱ्याच महिला घरात आणि आपले सगळे फॅमिली मेंबर असतात त्यांना शिकायलासुद्धा ह्यातून काहीतरी माझ्याकडून मिळेल हेच अपेक्षित आहे. तर बघा इथे कॉपी पेस्ट करूनच ते टेक्स्ट मी त्यामध्ये ॲड करत आहे त्यामुळे इतकं काय फार मी त्यामध्ये डिटेल सांगितलं नाही. एकच प्रोसेस किती वेळा सांगणार म्हणून असं केलेलं आहे. तर मी वेगवेगळे कलरसुद्धा ऑप्शन खाली त्याच्यावर क्लिक केल्यावर ओपन होतात ते बघत होते किंवा वेगवेगळ्या फॉन्ट स्टाईलसुद्धा देऊन बघूया म्हटलं की जेणेकरून आपली डिझाईन ॲट्रॅक्टिव्ह दिसावी. ह्यासाठी जेवढी आपली डिझाईन ॲट्रॅक्टिव्ह असेल किंवा कमीत कमी आपल्या लाईन्स असतील तेवढा मेसेज लोकांना लवकरात लवकर पोहोचावा. तर अशा पद्धतीची लास्टची डिझाईन माझी तयार झालेली आहे. कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. सकाळपासून 2-3दा जिलेबी खाऊन खाऊन तोंड एवढं गोड झालं होतं की शेवटी काहीतरी झणझणीत पाहिजे किंवा तिखट पाहिजे असं चाललं होतं. मुलांना तर तिखट पाहिजे म्हणजे असं बाहेरचं किंवा घरातलं चालते असं सांगत होती पण बाहेरनं कोण जाऊन घेऊन येणार. मिस्टर पण आज ड्युटीला गेले होते, म्हणाले जाऊन तरी बसतो म्हणून ते गेले आणि ड्युटीवरती. त्यामुळे मुले घरात होते त्यांना भूक लागली होती. म्हटलं आता काय बनवायचं तर फ्लावर घालून मसाले भात बनवूया असं चाललं होतं. मग तेच मी करायला घेतलं आहे कारण फ्लावर आहे
आणि फ्लावरची भाजी काय मिस्टर खात पण नाहीत, भातात मात्र खातात, म्हणून भात म्हटलं छान असा करूया. मला पण तोंड सकाळ गोड तर मला तर अजिबात आवडत नाही आणि मुलांना दोन्ही तिखट गोड दोन्ही आवडतं, मिस्टरांना गोड आवडतं आणि मला पण तोंड असं जिळबाटल्यासारखं झालं होतं जिलेबी खाऊन खाऊन. कारण ते मिस्टरांनी कसं कालच आणल्या होत्या जिलेब्या आणि काल आणल्या म्हणून कालपासून त्याच्यावर दणका चालू होता आमच्या सर्वांचाच आणि सोबत आज 26 जानेवारीमुळं आज पण आणलं होतं जिलेबी, त्यामुळे डबल झालं आणि इतकं संपायचं नाही जर खाल्लं तर ते खराब होऊन जाईल. मागच्या वेळेला तसंच झालं, 1-2-3 वेस्ट गेल्या, पण एवढं महागातलं आणायचं आणि टाकायचं असं नको होतं. पण ह्यावेळेला आज संपवायचंच म्हणून सकाळपासून ते चालू होतं, तरीसुद्धा अजून शिल्लक आहेत. आता संध्याकाळी जेवताना संपतील असं अपेक्षित आहे. तर माझा इथं मसाले भात बनवाले म्हणजे डायरेक्टच मी तेलामध्ये तांदूळ टाकला, आलं लसूण मिरचीची पेस्ट करून घातली. आता केस मला गुंडाळून वर टांगल्याशिवाय अजिबात स्वयंपाक करू वाटत नाही आणि नेहमी स्त्रियांनी तरी केस बांधूनच करावी स्वयंपाक असं मला वाटते, कारण भरपूर केस गळतात जर सोडली तर, म्हणून मी बांधतेच वरती असं क्लच लावते आणि बांधते. आणि मला अजिबात आवडत नाही, कधी कधी सोडते असं मोकळं होण्यासाठी, पण स्वयंपाक करताना तर ॲटलिस्ट मी बांधते आणि मला पण आवडतं बांधायला. सोबत काय केले, बटाटे पण स्वस्त होते म्हणून घेऊन आले होते आणि तेच करूया म्हटलं. इकडे भात पण शिजायला लागलाय आणि कलर बघूनच आणि वास पण येत होता त्याचा छान असा, त्यामुळे भात पण मस्त होणार म्हटलं. आणि बटाटे करण्यासाठी घेतले होतं, त्यासाठी आलं लसूण मिरची पेस्ट ह्याच्याबरोबरच केली होती मसाले भाताबरोबर. आणि संध्याकाळची वेळ झाली, आता इथे वाण दिलं होतं ते तुम्हाला दाखवायचंच राहिलं एके ठिकाणी. तर दिवाबत्ती छोट्या मुलाने केला, कर म्हटली की करतोय, त्याला आता सवय व्हायला लागल्या म्हटलं, नाही तर पहिल्यांदा तू कर मी कर असं होतं. पण आता ते थोडं त्यांच्या अंगावर टाकतोय, त्यामुळे थोडं करतात, अगदी नाही वय असं कधी करत नाही, आता सवय झाली त्याला. चला आता मी बटाट्याची भाजी सिंपल टाकणार आहे, आपलं तेलावर कांदा परतून आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट त्यामध्ये घालणार आहे आणि छान असं भाजी करणार आहे. आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट जी काय केल्या त्याची एवढी सुंदर त्याचा वास येत होता, घमघमाट मस्त वास येत होता आलं लसूण मिरचीच्या पेस्टचा. तर मिरच्या पण थोड्या वाळत चालल्यात, म्हटलं तर त्याची पण हे करूया काहीतरी आपलं खरडा वगैरे करायचं असं डोक्यात आहे. आता बघूया होते का नाही. आणि वाटाणे पण सोलायचे होते आज, ते पण राहिले. मेन महत्त्वाचं माझं काम होतं म्हणजे बेसिनच्या खालची ज्या पाईप आहे त्यामध्ये काहीतरी अडकत होतं, ते मी पहिल्यांदा आज म्हटलं जरासा वेळ मला मिळाला तर तेवढं म्हटलं कारणी लावूया. ती काढली, पाईप स्वच्छ केली, घासून पुसून लावली आणि खालचा कप्पा पण त्याबरोबर स्वच्छ झाला. कसं ॲक्सिडेंट झाल्यामुळे महिनाभर कशात लक्ष नव्हतं, तर हळूहळू क्लिनिंगकडं थोडंसं लक्ष द्याले. तसं तर पोर्चमध्ये 2-3 हळूहळू काढलंच होतं जिना वगैरे, पण बारीक सारीक अजून राहूनच जातं. मला कसं किचन सगळंच क्लीन करावं असं सारखं वाटते, पण असं होत नाही. एकच कप्पे काढते, त्यामुळे एक तरी कप्पा ॲटलिस्ट आज तरी झाला. ते आठवड्यात आणि पुढच्या आठवड्यात 2-2 करून असं होऊन जाईल माझं. तर चला इकडे बटाट्याची भाजी पण टाकल्यामुळे इकडे छान अशी भाजी शिजून तयार झाली आहे. त्यामध्ये मिस्टरांचा मध्येच फोन येऊन गेला, रेकॉर्डिंगसुद्धा राहून गेलं. म्हणाले मुलाला म्हणाले छोट्या की सहल जाणार होती का सांगाय नाहीस, तर त्याने म्हटलं की अहो ॲक्सिडेंट झाला होता म्हणून मी सांगितलं नाही. मुलं पण किती जबाबदारीने आत्तापासून वागतात, आपल्यात अशी कंडिशन झाल्या म्हटल्यावर सांगायच्या नाहीत काही गोष्टी असं म्हणतात. तर आजचा व्लॉग इथे सेंड करते. थँक्यू सो मच.